नमस्कार. मी आणि माझ्या कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक छान अशी प्रेमकथा. प्रेमकथेचं शीर्षक आहे डायरी. उमा, अगं ऐकलंस का? मी उमाला हाक मारून बोलावलं. माझं मन अस्वस्थ झालं होतं. आज माझी डायरी मला सापडत नव्हती. ज्या डायरीमध्ये मी माझे अविस्मरणीय क्षण तारीख वेळेनुसार नमूद केले होते. कुठे गेली असेल माझी डायरी? एक ना अनेक प्रश्न मनात येऊ लागले. ती डायरी फक्त डायरी नव्हती, माझी आठवण होती, माझं अंतर्मन होतं. कितीतरी चुका, त्या चुकांची कबुली, सगळं होतं. या उमाला समजत कसं नसेल? माझ्या वस्तूंना हात लावू नकोस असं सांगून देखील हिने का हे कपाट लावलं? मी इतकी गोंधळले होते तरीही अजून उमाचा पत्ता नव्हताच. दीदी जी, आपने याद किया मुझे? याद नाही. कधीपासून हाका मारतीये मी? माझी पुस्तकं, डायऱ्या तू का सरळ लावलीस? कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला? उमा म्हणजे आमची कामवाली. तिला मराठी समजायचं पण बोलता येत नव्हतं. बोललीस तर तोडकं मोडकं मराठी बोलायची ती. ज्या बोलण्याचा मला भयंकर राग यायचा. म्हणून मीच तिला सांगितलं होतं, तू हिंदीतच बोलत जा, उगाच मराठी भाषेची वाट लावायला जात जाऊ नकोस. ती सांगत होती तिच्या हिंदीमध्ये, दीदी जी, मुझे तो लगा था आप तारीफ करोगी मेरी, सब बिखरा पड़ा हुआ था यहाँ, तो लगा दिया मैंने अच्छे से, मैंने बस एक जगह रखा है, सच्ची दीदी. अगं, मला माझी महत्त्वाची डायरी मिळत नाही आहे. केव्हापासून शोधतीये मी? इथेच कपाटात मागेच तर होती. कुठे गेली असेल? तू जा, तुझं काम कर, नाहीतर आहेत त्या पण डायऱ्या घालवशील. आणि ऐक, पुन्हा माझ्या कपाटाला हात लावायचा नाही. लिखाणाच्या डायऱ्या आहेत त्या, समजलं? जी दीदीजी करत निघून गेली. खूप आठवण्याचा प्रयत्न करत होते मी, कारण ती डायरी हल्ली मी उघडलीच नव्हती. अक्षरशः धूळ पडली होती त्यावर. सगळं कपाट काढलं मी, पण छे, डायरी सापडलीच नाही. मी निराश होऊन बेडवर बसले. डायरीत लिहिलेले एक एक किस्से आठवू लागले. 10वी झाली आणि आम्ही मैत्रिणींनी एकमेकींना गिफ्ट दिले. मला लिखाणाची आवड होती म्हणून माझ्या मैत्रिणीने मला ती डायरी गिफ्ट केली होती. पहिलं पान सुंदर चारोळीने सजवलं होतं. दुसऱ्या पानावर एक छानशी कविता. त्यातील ओळी आजही मला आठवत होत्या. अल्लड वय, अल्लड कविता. भरभरून जगून घेईन मी, फुलपाखरासम उडेन मी. भरभरून जगून घेईन मी, फुलपाखरासम उडेन मी. आयुष्यात सगळ्यांच्या रंग भरून